40 मिनिटं आहेत, आता फक्त 40 मिनिटांची प्रतीक्षा आहे आणि हे निकाल सुरू होतील. दरम्यान या निकाला आधीच आपण मगाशी बघितलं एका ठिकाणी बॅनर झळकलेले होते आणि आता कोल्हापूरमध्ये ती स्थिती आहे, कारण कागलमध्ये झळकल्यात विजयाचे बॅनर. मुश्रीफ घाटगे पॅनल ज्यांनी एकत्र निवडणूक लढवलेली होती त्यांच्या विजयाचे बॅनर हे निकाला आधीच 40 मिनिटं झळकलेले बघायला मिळतात. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता माने यांचं अभिनंदन करणारे हे बॅनर आहे. कागलमधली निवडणूक बरीचशी प्रतिष्ठेची आहे, कारण एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले समरजित सिंग घाटगे आणि हसन मुश्रीफ हे दोघ जण इथे एकत्र आले. त्यांचं पॅनल या निवडणुकीमध्ये एकत्रित लढत आहे. म्हणजे या होर्डिंग्सवर हसन मुश्रीफ, समरजित सिंह घाटगे, संजय बाबा घाटगे हे प्रमुख नेते म्हणून त्यांचं होर्डिंग आहे. त्याचबरोबर जे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या सविता माने यांचा देखील अभिनंदनाचा या ठिकाणी होर्डिंग्स आहे ते लागलेलं आहे. त्याचबरोबर जे सगळे या राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि समरजित सिंह घाटगे यांची जी आघाडी आहे, या दोन्ही आघाडींचे जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या या ठिकाणी अभिनंदन होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे निकाल लागण्याआधीच या ठिकाणी अभिनंदनाचा वर्षाव आहे तो देखील या ठिकाणी होतोय. हे सगळे जर आपण बघितलं तर भैया मानेंचा फोटो आहे, नावीद मुश्रीफांचा आहे, त्याचबरोबर चंद्रकांत गवळी आहेत. या सगळे प्रमुख जे नेते आहेत या नेत्यांचा फोटो आहे तो होर्डिंग्सवरती पाहायला मिळतो. इकडे देखील एक होर्डिंग्स आहे, या होर्डिंगवर देखील या ठिकाणी सविता. त्यामुळे अक्कलकोट पाठोपाठ कागलमध्ये सुद्धा आपल्याला काय चित्र दिसतंय तर निकाल हाती येण्यापूर्वीच नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांच्या विजयाचे बॅनर झळकतायत. दुसरीकडे पूर्ण पॅनल निवडून आलेलं आहे, त्यांच्या विजयाचे बॅनर झळकतायत. ही बॅनरबाजी निकालाच्या आधी जर कोणाकडनं केली जाते तर ती भाजपकडनं केली जाते. राज्याच्या इतर भागांमध्ये नेमकं चित्र काय आहे? विजयी जल्लोषाला थोड्याच वेळात सुरुवात होईल, कारण 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे राज्यभरातल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.